नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दयानंद माधवराव गुडेवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, उज्ज्वल ग्रामीण महाविद्यालय घोणशी. आजच्या या आपल्या क्लासमध्ये आपण समता, इक्वॅलिटी या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. लोकशाही शासन व्यवस्थेतील समता ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. राज्यशास्त्रात 18व्या शतकापासून समता ही संकल्पना अभ्यासली जाऊ लागली. 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्त्वे जगाला दिली. प्रत्येक व्यक्ती जन्मतःच स्वतंत्र असून तिला स्वातंत्र्याचा आणि समतेचा अधिकार असतो, असे या तत्त्वावरून म्हटले जाऊ लागले. सामाजिक करारवादी विचारवंत जॉन लॉक यांनी सर्व माणसे समान आणि स्वतंत्र असून कोणीही कोणाच्या जीवनाला, संपत्तीला आणि स्वातंत्र्याला इजा पोहोचवू शकणार नाही असा निसर्ग नियम असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात सर्व लोक समान आहेत या तत्त्वाचा पुरस्कार केला. भारतीय राज्यघटनेच्या जाहीरनाम्यामध्ये समता या तत्त्वाचा पुरस्कार केलेला आहे. भारताच्या राज्यघटनेचे कलम 14 ते 18मध्ये समतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. समता ही संकल्पना मानवी समतेच्या तत्त्वावर आधारलेली असल्याने जगभरातील सर्व राजकीय क्रांत्या आणि सामाजिक चळवळीशी संबंधित आहे. समाजात नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिले तर मानवात विषमता आढळते. रंग, उंची, गुण, कर्तृत्व, स्वभाव इत्यादी बाबतीमध्ये विभिन्न प्रकारची विषमता आढळते. यावरून विषमता ही एक नैसर्गिक घटना आहे व ती नष्ट करणे मानवाला अशक्य आहे. परंतु सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये मानवनिर्मित विषमता आढळून येते. प्राचीन ग्रीक नगरराज्य तसेच भारतीय हिंदू संस्कृतीतही विशिष्ट वर्गांनाच अधिकार होते. ग्रीक नगरराज्यामध्ये स्त्रिया, गुलाम, कामगार इत्यादींना राजकीय अधिकार नाकारले होते. भारतीय हिंदू संस्कृतीतील शूद्रांना सामाजिक, आर्थिक, राजकीय अधिकारापासून दूर ठेवण्यात आले होते. अशा अन्यायी समाजव्यवस्थेच्या विरोधामध्ये चळवळी उभ्या राहिल्या आणि या असे महान काम करण्याचे कार्य गौतम बुद्ध असतील, वर्तमान महावीर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी समाजसुधारकांनी मोठ्या प्रमाणामध्ये केले आहे. अमेरिकेतसुद्धा मार्टिन ल्यूथर किंग यांनी दक्षिण आफ्रिकेतील मंडाले यांची वर्णभेदाविरुद्धची चळवळ ही समतेच्या प्रस्थापनेसाठीच होती. समता म्हणजे मानवनिर्मित विषमता नष्ट करणे होय. समताधिष्ठित समाज उभारणीसाठी समाजामध्ये जात, धर्म, वंश, वर्ण, लिंग, भाषा, संपत्ती इत्यादीच्या आधारे ठराविक व्यक्तींना जे विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात ते नष्ट झाले पाहिजेत. सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य राज्यसंस्थेला करावे लागते. राज्यामध्ये समता प्रस्थापित झाल्याशिवाय नागरिकांना स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. तेव्हा शासन व्यवस्थेने राज्यातील प्रत्येक नागरिकाला विकास साधण्यासाठी समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तरच समता प्रस्थापित होऊन व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. आता आपण समतेचा अर्थ आणि व्याख्या पाहू. समतेचा अर्थ अनेकदा समानता असा घेतला जातो. स्वातंत्र्याप्रमाणेच समतेची सर्वसमावेशक अशी व्याख्या करणे कठीण आहे. लास्की यांनी तर असे म्हटले आहे की राज्यशास्त्रामध्ये समतेची व्याख्या करणे इतर कोणत्याही संकल्पनेच्या व्याख्येपेक्षा कठीण आहे. तरीही राजकीय विचारवंतांनी परिस्थितीनुसार समतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. समता ही संकल्पना स्थळ, काळ, परिस्थितीनुसार बदलणारी व विकसित होणारी आहे. समता म्हणजे मानवनिर्मित भेदभाव दूर करणे होय. मानवनिर्मित विषमता नष्ट करण्यासाठी मानवी जीवनातील सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील विषमता नष्ट करून सर्वांना विकासाची समान संधी देणे म्हणजे समता होय. आता आपण समतेच्या व्याख्या पाहू.
डी रफेल यांच्या मते सर्व लोकांना समतेचा अधिकार आहे व सर्वांना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतात व आपल्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्याची संधी मिळवून देणे म्हणजे समता होय. म्हणजे बघा, सर्व लोकांना समतेचा अधिकार आहे आणि सर्वांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतात व प्रत्येकाच्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्याची संधी ही मिळवून देता येते, ती म्हणजे गोष्ट काय? समता होय. त्याचबरोबर प्राध्यापक लास्की यांच्या मते समाजामध्ये विशेष अधिकाराची प्राप्ती झालेला असा कोणताच वर्ग नसणे आणि प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी असणे म्हणजे समता होय. या ठिकाणी प्राध्यापक लास्की यांची व्याख्या समतेचा अर्थ अधिक विस्तृत पद्धतीने आणि स्पष्ट करणारी आहे. बघा, समाजामध्ये विशेष अधिकाराची प्राप्ती असलेला कुठलाच वर्ग नसणे म्हणजे निजामाच्या काळात किंवा आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळामध्ये पाटील, रावबहादूर, कुलकर्णी, देशपांडे, रावसाहेब अशा पद्धतीच्या पदव्या होत्या आणि यांना काही दिवाणी पद किंवा अधिकार देण्यात आलेले होते. तर हे कसलाच असा वर्ग नसणे आणि प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी असणे म्हणजे समता होय, असं आपल्या या प्राध्यापक लास्की यांनी या समतेच्या व्याख्येच्या अनुषंगानं आपलं मत मांडलेलं आहे. त्याचबरोबर बारकर यांच्या मते राज्याने अधिकाराच्या स्वरूपामध्ये ज्या परिस्थितीची हमी दिलेली असते त्याच पद्धतीची इतरांनाही हमी दिली पाहिजे आणि इतरांना जे अधिकार दिलेले असतात तेच अधिकार मलाही दिले पाहिजेत म्हणजे खरी समता होय. म्हणजे बघा, बारकरी काय म्हणतात की राज्याने अधिकाराच्या स्वरूपामध्ये जी परिस्थितीची हमी दिलेली असते त्याच पद्धतीची इतरांना सुद्धा हमी दिली पाहिजे. म्हणजे एकाला एक अधिकार आणि दुसऱ्याला एक नसून इतरांसोबत सर्वांना एकच अधिकार दिले पाहिजेत, ती परिस्थिती दिली पाहिजे आणि इतरांना जे अधिकार असतात तेच अधिकार मलाही दिले पाहिजेत, इतरांना जे अधिकार आहेत ते सुद्धा मला दिले पाहिजेत म्हणजेच खरी समता होय, अशी प्राध्यापक बारकर यांनी समतेची व्याख्या केलेली आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोश याच्यानुसार ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशामध्ये समतेचे 3 अर्थ सांगितलेले आहेत. राज्यात नंबर 1, राज्याच्या सत्तेमध्ये सर्वांना समान सहभाग असणे म्हणजे राज्याची जी सत्ता आहे, सरकार आहे, त्याच्यामध्ये सर्वांना समान सहभाग असणे. नंबर 2, विविध अधिकारपदे प्राप्त करण्यासाठी संधीची समानता असणे म्हणजे त्या राज्यातील नागरिकांना जे विविध प्रकारचे अधिकार प्राप्त करायचे आहेत तर ते अधिकार मिळवण्यासाठीची सर्वांना समान संधीची उपलब्धता असणे, संधीची समानता असणे म्हणजे काय? समता आहे. नंबर 3 अर्थ त्यांनी सांगितला बघा ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशाने की सर्वांना समान प्रतिष्ठा व समान दर्जा असणे म्हणजे समता होय. सर्वांना समान प्रतिष्ठा आणि समान दर्जा असणे म्हणजेच समता होय. तर असे हे आपण समतेच्या व्याख्या पाहिल्या आहेत. यानंतर आपण समतेचे प्रकार पाहू. तर पहिला प्रकार आहे बघा नैसर्गिक समता, नॅचरल इक्वॅलिटी. तर निसर्गतः समाजातील सर्व व्यक्ती समान आहेत असे समजणे म्हणजे नैसर्गिक समता होय. या नैसर्गिक समतेचे समर्थन ग्रीसमधील स्टॉईस विचारवंत व रोमनमधील पॉलिबियस आणि सिसरो या विचारवंतांनी केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की निसर्ग नियम हा वंश किंवा देश याचा विचार न करता सर्व लोकांवर समानरित्या लागू असतो. तसेच ख्रिश्चन विचारवंतांनी निसर्ग कायद्याला ईश्वरदत्त कायदा म्हटले व मानवी बंधुत्वाची कल्पना मान्य केली. जॉन लॉकने सुद्धा नैसर्गिक समतेचा पुरस्कार केला आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मतः समान असतात. जात, धर्म, वंश, वर्ण इत्यादी भेद हे मानवनिर्मित आहेत. निसर्गापुढे सर्व व्यक्ती समान आहेत. आधुनिक काळामध्ये रुसो असतील, मार्क्स असतील यांनी निसर्गतः सर्व माणसे समान आहेत या तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने समान प्रमाणामध्ये संधी प्राप्त करून दिलेली आहे. निसर्ग नियमानुसार कोणत्याही तत्त्वाच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव न करता सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. व्यक्तीला मिळणारे सर्व अधिकार हे जन्मतः निसर्ग नियमाने प्राप्त झालेले असतात. म्हणून समाज आणि राज्याने व्यक्तीमध्ये भेदभाव करणे नैसर्गिक समतेच्या विरुद्ध आहे असे नैसर्गिक समतेच्या पुरस्कर्त्यांचे मत आहे. निसर्गाने सर्व माणसांना माणूस म्हणून जन्माला घातले आहे, परंतु मानवनिर्मित भेदभावामुळे विषमता निर्माण झाली आहे. अशा प्रकारची कृत्रिम विषमता नष्ट करणे म्हणजे नैसर्गिक समता निर्माण करणे होय. त्यानंतर समतेचा दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, तो आहे सामाजिक समता.
तर सामाजिक समता म्हणजे समाजातील सर्व व्यक्तींना समान दर्जा व समान प्रतिष्ठा देणे होय. ही समता आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी समान व न्याय संधी देते. धर्म, जात, वंश, वर्ण, पंथ यावरून व्यक्तीमध्ये भेदभाव न करता सर्वांना विकासाची समान संधी देऊन सर्वांना समान पातळीवर आणणे म्हणजे सामाजिक समता होय. सामाजिक समता प्रस्थापित झाल्याशिवाय आर्थिक व राजकीय लोकशाहीला काहीच अर्थ नसतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहे. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सामाजिक समता अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक काळामध्ये सर्वच देशामध्ये सामाजिक विषमता कमी करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. भारतामध्ये जात, वर्ण, भाषा, अस्पृश्यता, स्त्रीदास्य इत्यादींच्या आधारे निर्माण होणारी सामाजिक विषमता कमी करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये समतेच्या अधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे. अमेरिकेमध्ये वर्णभेद व गुलामगिरी संपुष्टात आणण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाले आहेत. इंग्लंडमध्ये सुद्धा महिलांना राजकीय अधिकार प्राप्त करण्यासाठी लढा द्यावा लागला. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक राजकीय समाज जागृत झालेला आहे. सामाजिक समतेमुळे राष्ट्रीय ऐक्य दृढ होते, परंतु सामाजिक विषमतेमुळे राष्ट्रीय ऐक्याला तडे जातात. दक्षिण आफ्रिकेतील काळा गोरा भेद, भारतातील धर्मभेद, जातीभेद यामुळे राष्ट्रीय ऐक्य धोक्यात आलेले आहे. म्हणून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी सामाजिक समतेची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे. त्यानंतर तिसरा समतेचा प्रकार आपण पाहू, तो आहे राजकीय समता. तर राजकीय समता म्हणजे प्रत्येक नागरिकाला शासनाच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचा समान अधिकार असणे होय. ही समता स्वातंत्र्य आणि सार्वभौम राष्ट्रातच खऱ्या अर्थाने निर्माण होऊ शकते. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राजकीय समतेला महत्त्व असते. धर्म, लिंग, पंथ, वंश, भाषा, संपत्ती या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला मतदान करणे, निवडणूक लढविणे, शासकीय ध्येय धोरणावर टीका करणे, शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील उच्च पदे स्वीकारण्याचा अधिकार, असे राजकीय अधिकार नागरिकांना उपभोगता यावेत म्हणून त्यांना समान दर्जा व समान संधी देणे आवश्यक असते. राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी समानतेची वागणूक देणे अत्यंत महत्त्वाचे असते. नंबर 4 आहे नागरी समता, सिव्हिल इक्वॅलिटी. समाजातील सर्व व्यक्तींना कायद्याद्वारे समान संरक्षण व समान दर्जा असणे म्हणजे नागरी समता होय. राज्य जेव्हा नागरिकांमध्ये भेदभाव न करता सर्व नागरिकांना अधिकार आणि स्वातंत्र्य बहाल करते तेव्हा नागरी समता असते. कायद्यापुढे सर्व नागरिक समान असणे, सर्वांना विकासाची संधी प्राप्त होणे आणि मानवनिर्मित विषमता संपुष्टात आणून नागरी समता प्रस्थापित केली जाऊ शकते. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये नागरी समता अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. लोकशाहीत स्वातंत्र्य व समता नसेल तर लोकशाहीला काहीही अर्थ उरणार नाही. ज्या व्यक्तीस नागरी स्वातंत्र्य व नागरी अधिकार प्राप्त झालेले आहेत तोच व्यक्ती नागरी समतेचा उपभोग घेऊ शकतो. नागरी समतेमध्ये सर्व नागरिकांसाठी समान कायदा, समान संरक्षण आणि न्यायाची तरतूद असते. राज्याच्या कायद्याद्वारे मानवनिर्मित विषमता नष्ट करून नागरी समता प्रस्थापित करता येते. थोडक्यात सर्वांना विकासाची समान संधी असणे, कायद्याचे राज्य असणे, कायद्यापुढे सर्व नागरिक समान असणे म्हणजे नागरी समता होय. आता यानंतर समतेचा शेवटचा प्रकार आपण पाहू, ते आहे आर्थिक समता, इकॉनॉमिकल इक्वॅलिटी. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी समान संधी आणि परिस्थितीची उपलब्धता असणे म्हणजे आर्थिक समता होय. आर्थिक समता प्रस्थापित झाल्यावरच राजकीय सामाजिक समता खऱ्या अर्थाने प्रस्थापित होऊ शकतात. या संदर्भामध्ये प्राध्यापक लास्की असे म्हणतात की आर्थिक समतेशिवाय राजकीय समता निरर्थक आहे, कारण राजकीय शक्ती निश्चितच आर्थिक शक्तीच्या हातातील बाहुले बनते. म्हणजे यावरून असं कळतं की आपल्याला आर्थिक समता शिवाय राजकीय समता निरर्थक आहे, कारण राज्यामधली जी राजकीय शक्ती ही निश्चितच आर्थिक शक्ती म्हणजे जे धनदांडगे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्या आर्थिक शक्तीच्या हातातील बाहुलं ही काय होते, राजकीय शक्ती बनते, असं त्यांना म्हणायचं आहे. आर्थिक समतेशिवाय राजकीय समता निरर्थक ठरते. आर्थिक समतेमध्ये काही विशिष्ट वर्गांच्या हातामध्ये आर्थिक सत्ता असू नये हे अभिप्रेत असते, कारण तसे झाल्यास संपत्तीच्या आधारावर गरीब वर्गांचे शोषण केले जाऊ शकते. या संदर्भामध्ये मॅथ्यू आर्नॉल्ड
यांचं मत विचारात घ्यावं लागेल. ते असं म्हणतात की आर्थिक विषमता श्रीमंतांना विलासी बनवते, मध्यम वर्गाला लाचार बनविते आणि गरीब वर्गाला हिंसक बनविते. म्हणजे यावरून आर्थिक समतेची किती गरज आहे हे आपल्याला या मॅथ्यू आर्नोल्ड यांच्या या वाक्यावरून आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आर्थिक विषमतेमुळे आर्थिक शोषण होऊन समाजाचा समतोल बिघडतो. समाजामध्ये आर्थिक समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात, श्रीमंत व गरीब अंतर कमी व्हावे आणि सर्वांना गुणवत्तेच्या आधारावर अर्थार्जनाची समान संधी प्राप्त व्हावी अशी व्यवस्था राज्यांनी निर्माण केली पाहिजे. थोडक्यात स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना समान संधी, निवडक लोकांच्या हाती संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध, सर्वांना अत्यावश्यक वस्तू व सेवांची उपलब्धता प्राप्त करून दिली तरच आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकते आणि आर्थिक समता प्रस्थापित झाल्यामुळे व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपला विकास साधणे शक्य होईल. तर आपण आजच्या या क्लासमध्ये समतेचा अर्थ, व्याख्या आणि समतेचे प्रकार पाहिलेले आहोत. धन्यवाद.